सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर आता सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि घरातली सगळी कामं आवरलीत, म्हणजे झाडलोट झालेली आहे आणि बाहेरचंही सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे. सकाळची कामं भरपूर असतात आणि आवरून आता आहे ना तुळशीला पाणी घालून घेतलं आणि इथं हा उंबराई पुसून घेतला आणि इथं स्वास्तिकमध्ये काढलेले आणि दोन्ही साईडला हळदी कुंकू लावून घेतलं आणि फुलंही तोडून आणलेली आहेत. आमच्याकडं स्वास्तिकची फुलं आहेत, त्याचप्रमाणे जास्वंदीची आहेत आणि चाफाई आहे, त्याच्यामुळं फुलं तोडून आणली. बाकीच्याही फुलांची झाडं लावायची आहेत, पण ते आता जूनमध्ये लावायचे आहेत, कारण जूनमध्ये वातावरण चांगलं असतं आणि पावसाळ्याच्या दिवसात झाडं लगेच लागून निघतात. आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी वगैरे कमी पडलं तर झाडं जळण्याची जास्त शक्यता असते, त्याच्यामुळं जूनमध्ये सगळ्या फुलांची झाडं लावणार आहेत. आणि आता ही छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे आणि गोपद्मची ही रांगोळी काढलेली आहे मी आणि माझं बाहेरचं सगळं आवरलेलं आहे आणि ह्यांची धार काढूनही झालेली आहे. आणि आता मी दूध घेऊन आलेली आहे उन्हाळ्यामुळं आणि त्यातही गाया वाढं खातात, त्याच्यामुळं गाईचं दूध तर निम्म्यावरच आलं आहे. व्यालेली जास्त दिवस नाही झालं, पण दूध तर खूप कमी द्यायला लागली आहे. बघू आता वाढं बंद झालं तर गाईचं दूध वाढेल. तांब्या पितळाची भांडी आहे ना, नुसत्या पितांबरीनं घासण्यापेक्षा लिंबू मीठ आणि पितांबरी तिने मिक्स करून जर घासली तर पटकन निघतात आणि देवही चांगले निघतात. आणि आपण जे वापरलेले लिंबू समजा कापलेलं अर्ध लिंबू राहिलं तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आपण हे भांडी घासण्यासाठी आपण वापरू शकतो. भांडी घासल्यानंतर ना पाण्याचे डाग पडतात, त्याच्यामुळं भांडी ना लगेच अशी पुसून घ्यायची आणि कोरडी करून ठेवायची, म्हणजे पाण्याचे डाग पडत नाहीत. आता देवाची भांडी वगैरे सगळी घासून घेतलेले आहेत आणि आता देवही चांगले सगळे धुवून घेतले आणि आता देवपूजा करून घेतलेली आहे. आणि देवपूजा झाली की कसं प्रसन्न वाटतं घरात. माझी देवपूजा वगैरे सगळं आवरून स्वयंपाकाला लागले होते आणि तेवढ्यात बाहेर खूप गोंधळ ऐकायला लागला. तर बाहेर एक माकड आलं होतं आणि बांधकामावर इकडून तिकडं उड्या मारत होतं. ते इतक्या फास्ट पुढं पळत होतं की मला काय त्याचा फोटो वगैरे काढता आला नाही. आणि शाळेत आलेली आणि गावातली 10-15 पोरं त्याच्या पाठीमागं पळत होती त्याला बघण्यासाठी. शेतकऱ्यांनी गावामध्ये थोड्या थोड्या भाज्या केलेत आणि घरी विकायला येतात. आणि मी त्या दिवशी तिखट बनवायला गावामध्ये गेले होते. त्या दिवशी ह्यांनी ना मेथीच्या भाजीच्या 2 पेंड्या मोठ्याच्या मोठ्या घेतल्या. तर आता त्यातली भाजी मी निवडली, कारण शिळी करून खाण्यापेक्षा म्हटलं ताजीच आहे तोपर्यंत निवडून भाजी करून घ्यावी. आणि आता ही मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आणि त्यासाठी कांदा वगैरे चिरलेला आहे. मिरची संपलेली आहे, त्याच्यामुळे लाल तिखटाचीच मेथीची भाजी बनवायला लागली आहे आणि लाल तिखटाची मेथीची भाजी छान होते. लाल तिखट एकदा बनवून ठेवलं म्हणजे आपल्याला समजा मिरची घरात कधी नसेल तेव्हा आपण खिचडीसाठी किंवा इतर भाज्या पालेभाज्यांसाठी लाल तिखट वापरू शकतो, त्याच्यामुळे लाल तिखट तर घरामध्ये पाहिजेच. कच्चा शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, मटकीची डाळ आणि लसूण वगैरे घालून अशी मस्त अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे.